संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तिथे. काही लोक कीर्तनामध्ये तर आशे बसतात, कसे माहितीये, त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा, म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही, त्यांना कीर्तन कडूही लागत नाही. माणसाने जीवन कसं जरा हसत हसत आनंदाने जगलं पाहिजे. काही काही लोक अजिबात हसत नाही व त्यांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले. एका गावात एका बाईचा नवरा हसतच नव्हता. तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, पण तिचा नवरा काही हसेना. शेवटी म्हटली नवऱ्याचं माइंड फ्रेश करण्यासाठी दोघं जण नवरा बायको बाजारात गेले, तरी तिचा नवरा हसत नाही. काय केल्यावर म्हटली माझा नवरा हसेल. तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं. गाढव माहिती ना तुम्हाला, गाढवाला बघितलं आणि ती बाई नवऱ्याला म्हणते, अहो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आलेत. तो इतका हुशार होता, म्हटला राम राम सासरे बुवा, बरे आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी गाढवाची टिंगल करा, पण नवरा बायकोने हसत जीवन जगा. का? कारण का संत महात्मे म्हणतात, हसण्याची कला ही भगवान परमात्म्याने माणसाला दिली. आमच्या संतांनी सुद्धा आनंदाने जीवन जगले. माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगाला आनंदामध्ये ठेवण्याची प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबरायांनी केली. एकदा माऊलीच्या मनात असा विचार आला की आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी आणि हा मनोदय पांडुरंगाला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं माऊलींना हितगुज विचारण्याकरता अंतर्गाभाऱ्यात नेलं. तर पांडुरंगाने विचारल्यावरून माऊली बोलू लागली, पसता सांगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. विचारल्यावरून माऊली सांगू लागली, देवा सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करायची, मग त्याकरता मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजेना. शेवटी देवाच्या लक्षामध्ये आलं, हो जर म्हणतो तर मला नामदेवरायांखेरीज करमत नाही, आणि नाही जर म्हणालो तर नामदेवरायांना घेण्याकरता कोण आलाय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. नाही तरी कसं म्हणावं, ज्ञानियांचा राजा घेण्याकरता आलाय. द्विधा मनस्थिती झाली. ते जाऊ द्या, अध्यात्मातलं पटत नसेल तर थोडं व्यवहारातलं संसारातलं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या मंडळींनी एक विचार केला का ह्या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं, नका पाठवू, तुमची इच्छा. पण त्याच मुलीचे मोठे काका, मोठे चुलते मुंबई हायकोर्टामध्ये जज होते का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीचे काका तिच्या घरी आले. घरातल्या सगळ्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही मुंबईवरून आमच्या घरी आलेला आहात? जज साहेबांनी सांगितलं, ह्या दिवाळीला मला माझ्या पुतणीला 15 दिवस माझ्या घरी न्यायचे. घरातले म्हटले आता लगेच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं, पाठवायचं नाही, पण न्यायला कोण आलेत? हायकोर्टातले जज साहेब का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. त्याप्रमाणे नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, नाही तरी कसं म्हणावं? सांगितलं, ठीक आहे मी तुमच्या बरोबर नामदेवरायांना पाठवतो. ज्ञानोबराय निघून गेले. नामदेवराय आले. देव म्हणतात, नामदेवा अरे तुला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता जायचंय. नामदेव महाराजांनी देवाला स्पष्ट नकार दिला, देवा मी अजिबात तुला सोडून कुठे जाणार नाही. म्हटले का? देवा तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. एवढ्या वर्ष तीर्थयात्रेला कसं काय जायचं? देव म्हणतात, नामदेवा तू म्हणतोस ना मला ज्ञानोबरायांबरोबर करमत नाही, मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना ते ज्ञानेश्वर महाराज आणि मी वेगळे नाही. देव नामदेव महाराजांची समजूत घालतात, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नामा पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव
देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. देव नामदेवरायांची समजूत घालतात की अरे ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही, एवढंच नव्हे तर ज्ञानोबरायांचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. नामदेवराय म्हटले देवा असं म्हणतोच, मग मी तीर्थयात्रेला जातो पण एका अटीवर, देवा आयुष्यभर तुझ्याशिवाय कुणाची भक्ती केली नाही, मी तीर्थयात्रेला जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. न घे मी तयाचे दर्शन, ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. नको घेऊ दर्शन, फक्त तू तीर्थयात्रा करण्याकरता जावं एवढीच माझी इच्छा आहे. देवाच्या सांगण्यानुसार ज्ञानोबराय नामदेवराय दोघ जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. ज्या वेळेला दोघीही दिसेनासे झाले, पांडुरंग परमात्मा रावळामध्ये आले आणि गुडघ्यामध्ये डोके घालून बसले. ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना, अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवानी अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमावर डोळे दिले. मग ज्या वेळेला संत महात्मे म्हणतात माझे नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले, नामदेवराय रावळामध्ये आले, रावळामध्ये आल्यानंतर देवाने नामदेवरायांना बघितलं, अरे इतक्या वर्षातून माझा लाडका भक्त नामदेवराय मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं, या आशेने ते विटेवरून खाली उतरले. पण आमच्या नामदेवराय म्हटले देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. अभंगाचे प्रत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तिथे. नामदेवराय म्हटले देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. चांगल्याची संगत करा माणूस चांगला बनतो, वाईटाची संगत करा माणूस देखील वाईट बनतो. आता चांगल्याची वाईटाची संगत म्हणजे काय बघा, एखादा चांगला सज्जन मनुष्य असेल आणि खाणाऱ्या पिणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये जर गेला, तो त्याला एक दिवस गाडीवर बसवतो, त्याला ढाब्यावर नेतो आणि त्याला म्हणतो बाबा योगायोगानं माझ्या बरोबर आला तर आजचा दिवस थोडी तरी घे. म्हणतो रे नको रे, कधी घेतली नाही. अरे जास्त नको, थोडी तरी नको बाबा, कधी घेतली नाही. अरे चवीपुरतं एखादं झाकण तरी, याच्या अग्रास्तव एक झाकण, दोन झाकण, मग रोज एक लागते. याला कारण का, संगत कोणाची, त्या वाईट माणसाची. पण तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, नंतर तो स्वतः म्हणतो अरे मला देखील तुझ्यासारखी माळ घालायची. या कलियुगामध्ये आपण ज्याप्रमाणे संगत करू ना त्याप्रमाणे माणूस घडत असतो. म्हणून शक्यतो संगत करताना संताची करा. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. जीवनामध्ये संगत करायची संताची करा. संताची जर संगत केली तर इथून पुढच्या कलियुगामध्ये तुमचं कल्याण होणार आहे. आणि वाईटाच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही उलट दिशेला, उलट मार्गालाच तुम्ही निघून जाणार आहे. संगत चांगल्या माणसाची करा. संगतीनेच माणूस बिघडतो आणि संगतीनेच माणूस सुधारतो. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. आणि वाईटाची संगत जर रात्रंदिवस केली ना, तुम्हाला खरं सांगू तुमच्या जीवनामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही शिल्लक राहणार नाही. एका गावात
एका बाईचा नवरा अजिबात संसाराकडे प्रपंचाकडे लक्ष देत नव्हता. रात्रंदिवस फक्त मित्रांबरोबर फिरणं, पार्ट्या करणं, दारू पिणं एवढंच काम त्याला. शेवटी ती मुलगी आपल्या आई बापाकडे गेली आणि सांगितलं, आई बाबा काय मला बघून दिलं, घरामध्ये चांगलं अन्न खायला मिळत नाही, दुधाचा चहा सुद्धा मिळत नाही. बापानं सांगितलं, बाई दिल्या घरी सुखी राहा, जिथं दिलंय तुला तिथं सुखामध्ये राहायचंय, हवं तर मी तुझ्या करता एखादी तुम्हाला बकरी करते का शेळी, दोन्ही करतात ना, हवं तर म्हटली मी तुला तुझ्या करता एखादी शेळी देतो, ही शेळीने दुधाला काम येईल आणि नंतर तुला तिच्यावर उदरनिर्वाह सुद्धा करता येईल. आता ती त्याची बायको ती शेळी घेऊन घरी आली, नवऱ्यानं बघितली, नवऱ्या म्हणतो, काय ग एवढी मोठी शेळी तुझ्या बापाने दिली, देते का पार्टीला? ती म्हटली, माझ्या बापाच्या घरून आणली, पार्टीला नाही, म्हटली दुधा करता आणली, अजिबात तुम्हाला भेटणार नाही. उठला सुटला की रोज तिला म्हणायचं, देते का पार्टीला? तिच्या लक्षामध्ये आलं, माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी ती शेळी चोरीला जाणार. तिचा इतका त्या शेळीवर जीव होता, ती काय करायची, रात्री झोपताना सुद्धा गोठ्यामध्ये शेळी अशी बांधायची का तिच्या बेडरूम मधून ती दिसली पाहिजे. आणि रात्रभर तिला जाग येईल तेव्हा ती फक्त गोठ्यामध्ये शेळीच बघायची. पण तिच्या नवऱ्यानं ठरवलं, ही रात्रंदिवस शेळीला बघते, मला शेळी काही नेऊ देत नाही. म्हटलं अमावस्येचा दिवस साधायचा आणि अमावस्येच्या दिवशी बायकोने कितीही जरी खिडकीतून बघितलं तिला दिसणार नाही. रात्रीच्या वेळेला गोठ्यामध्ये जायचं नाही, शेळी चोरून न्यायची. म्हटलं अमावस्येची वाट बघत थांबला, अमावस्येचा दिवस उजाडला. अमावस्येच्या रात्री त्याला वाटलं बायको झोपली की काय, लगेच अंधाऱ्या रात्री गोठ्यामध्ये गेला, त्यानं ती शेळी नेली, तिची पार्टी बिरटी केली. सकाळी उठला, स्नान संध्या झाली आणि गोठ्यामध्ये त्या जनावरांकडे फेरी मारायला गेला. बघतो तर काय, त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटलं, काय ग गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय? बायको म्हटली, अहो त्या शेळीचा मरू द्या, पण रात्री तुम्ही 2 वाजता गोठ्यातून आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते आणि कुत्र्याचीच पार्टी केली. मग नंतर त्याच्या जीवनामध्ये पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहिलं का? संत महात्मे म्हणतात, चांगल्या मार्गाने जा, सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. नेहमी चांगल्याची संगत करा, नेहमी चांगलंच ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण संत महात्मे म्हणतात की जशी संगती तसा मनुष्य घडत असतो. संताच्या संगतीला किती किंमत आहे. अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने हो यशांती महत पापा. संताच्या अर्धक्षणाची संगती किती महत्वाची. सुंदर उदाहरण सांगते, जरा लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक साधू महाराज गंगेच्या किनारी त्यांनी स्नान केलं आणि गंगेच्या किनारी ते देवाचं ध्यान करत बसले. तेवढ्यात तिथल्या प्रजेचा राजा तोही नदीवर स्नान करता आला. त्यानं साधू महाराजांना बघितलं, म्हटलं कोणीतरी साधू दिसतात. गंगेच्या किनारी बसलेत महाराज, ते साधू महाराज काहीतरी मंत्र म्हणत होते. म्हटले साधूचा मंत्र आपण जर श्रवण केला तर आपला सुद्धा उद्धार होऊ शकतो. साधू म्हणतात तरी काय. तो राजा गुपचूप गेला आणि साधूंच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. ते साधू देवाचं ध्यान करत असताना त्यांच्या समोर नदीमध्ये एक बगळा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा. त्या बगळ्याला बघून ते साधू महाराज म्हणतात, अरे बगळ्या, अरे घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. बगळ्या, घासून घासून चोच तीक्ष्ण करतो, हे कशा करता करतो हे मला माहिती आहे. आणि हे साधूचं वाक्य राजाला हिंदी कळत नव्हती. त्याला वाटलं काहीतरी मंत्रच आहे. त्यानं ते डोक्यामध्ये ठेवलं आणि रस्त्यानं चालताना साधूचा मंत्र, संताचा मंत्र म्हणून त्यानं तो मंत्र 24 तास बोलायला सुरुवात केली. निवांत बसला का फक्त एकच म्हणायचा, घीस घीस करे तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. रात्रंदिवस त्या मंत्राचा तो जप करू लागला. एक दिवस त्याच्या राणीने त्याला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण सगळे प्रयत्न फुकट गेले. राणीने राज्यातल्या न्हाव्याला सांगितलं, न्हावी दादा, आज तुला काय करायचंय, राजाची दाढी करता करता राजाची मान कापायची. न्हाव्याने सांगितलं, राजाला माहिती पडले तर अगोदर माझीच मान कापेल. तिने सांगितलं, राज्यात जर राहायचं असेल तर तुला राणीचा हुकूम पाळावा लागेल. न्हावी थरथरा कापत कापत राजवाड्यामध्ये आला. राजे साहेबांच्या जवळ गेला आणि सांगितलं, राजे साहेब, राणी साहेबांनी तुमची दाढी करण्याची आज्ञा दिली, कृपा करा जरा खुर्चीमध्ये बसा. राजा त्या खुर्चीमध्ये बसला. सांगितलं होतं का दाढी करता करता मान कापायची. आता दाढी करता करता मान कापायची. पूर्वीच्या काळी
न्हावी लोक काय करायचे, वस्ताऱ्याला धार लावण्याकरता ते काय करायचे, पाण्यात बुडवायचे, हातावर घासायचे, पाण्यात बुडवायचे, हातावर घासायचे. मग तो न्हावी सुद्धा काय करायचा, वस्तारा पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा. त्या न्हाव्याला बघितलं तो राजा म्हणतो, अरे न्हावी दादा, अरे घी सगी कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. न्हाव्या घासून घासून वस्त्रा तीक्ष्ण करतो, हे कशा करता करतो हे 100% मला माहितीये. त्याला काहीच माहिती नव्हतं, फक्त साधूचा मंत्र म्हणून बोलत होता. न्हाव्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही, राजाला माहिती पडलं. बघू म्हटले दुसरा प्रयत्न करून. पुन्हा त्या न्हाव्यानं काय केलं, वस्त्रा पाण्यात बुडवला, हातावर घासला. राजेसाहेब म्हणतो, न्हाव्या अरे घी सगी कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. आता काही खरं नाही म्हटला. राजाच्या अगोदर आपली मान कापणार. न्हावी थरथरा कापू लागला, हातातला वस्त्रा खाली टाकला, राजाचे पाय धरले, सांगितलं राजेसाहेब मला माफ करा, याच्यामध्ये माझं काहीच नाहीये, हा सगळा तुमचा राणीचा प्लॅन आहे. राजा म्हटला आता खरं सांग, मला काहीच माहिती नव्हतं, पण तू माझे पाय धरले, तू म्हटला राणीचा प्लॅन आहे, खरं मला सांग काय झालं. त्यावेळेला न्हाव्याने सांगितलं राजेसाहेब तुमच्या राणीची आज्ञा अशी होती का राजे साहेबांची दाढी करता करता मान कापायची, म्हणून मी वस्ताऱ्याला धार लावत होतो. दुष्टांत संपला, पुढं त्यांचं काय झालं आपल्याला काहीच करायचं नाही. पण याच्यातून आपल्याला एक घ्यायचंय का त्या दिवशी कदाचित जर राजाने ते साधूचं वाक्य ऐकलं नसतं तर कदाचित त्याच वस्तारानं राजाची मान कापली गेली असती. पण अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धक्षणाच्या संगतीमुळे काय झालं, त्या राजाचा सुद्धा उद्धार झाला. म्हणून माझे संत महात्मे या जगामध्ये श्रेष्ठ आहे, त्याला कारण का माझ्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला, चार वेदाचा वर फुलवरा बांधला, शास्त्र प्राणी अन्वान गोंधळ मांडला, शिव संबळ घे बळी जीव शिव संबळ घे बळी आनंदे नाचती, बोला 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 उद बोला कृष्णबाई बाबुलीचा, उद बोला उद बोला कृष्णबाई बाबुलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे नाटी, देवता शोभे बाळवंती, संत महात्मे या जगामध्ये श्रेष्ठ का आहेत याला कारण का माझ्या संत महात्म्याने स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला, तीनही लोकांमध्ये देवाच्या नावाचा झेंडा लावला. आणि संत महात्म्यांमुळे तुमचा माझा सुद्धा उद्धार झाला. म्हणून या कलियुगामध्ये संत श्रेष्ठ आहेत. संत का श्रेष्ठ आहेत तर माझे नामदेवराय म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखी नाही तिथे पारख म्हणजे ओळख. नामदेवराय म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं,
पंढरीच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा, एवढीच माझी तुझ्याबद्दल संकुचित कल्पना होती, पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत लाभली ना, त्या वेळेला संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठाव हंतेचा. नामदेवराय म्हणतात तो अहंकार आज माझा गळून पडला. मला अजून तो प्रसंग आठवतोय का ज्या वेळेला मी उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्रयाग, कुरुक्षेत्र करत करत ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो, नदीच्या काठी मोठं असं मैदान होतं, म्हणून त्या मैदानामध्ये रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नवे नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव आले होते आणि त्याच कीर्तनामध्ये माझे पांडुरंग परमात्मा नाचत होते. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे, प्रेमाचे छंदे, विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची छंदे, विठ्ठल नाचू लागला. नामदेव महाराज कीर्तन करत होते, कबीर महाराज पखवाद वाजवत होते, ज्ञानोबराय साक्षात एक गायक म्हणून टाळकरी उभे होते, माझी जनाबाई सुद्धा पाठीमागे उभी होती. पाठीमागे डोळे लावणी उभी ती जणी. कीर्तन खूप रंगात आलं. कीर्तन इतका रंगात आलं, नामदेवराय कीर्तन करू लागले, कबीर महाराज पखवाद वाजवू लागले, ज्ञानोबराय गाऊ लागले आणि त्या तालावर माझे देव नाचू लागले. ज्ञानोबराय इतके सुंदर गात होते, देव इतके सुंदर नाचत होते. नाचता नाचता काय झालं तर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, सावध कबीर, ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. सावध होई देवा, सावध होई नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देव इतके उड्या मारत होते, गायनाचे उडी आपोलिया छंदे, इतके नाचत होते. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे. इतके नाचत होते. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देव भानावर नाही. पखवाद्याचं कसं सगळ्या टाळकऱ्यांकडे लक्ष असतं, तसं कबीर महाराजांचा देवाकडे लक्ष गेलं. बघतात तर काय, पितांबर म्हणजे आपल्या भाषेत धोतर. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देव नाचतायत. कबीर महाराज खुणवतात, म्हणतात देवा देवा आहो तुमचा पितांबर. देव म्हणतात बघ गबस कबीरा, कीर्तनामध्ये बोलायचं नसतं. त्याला गप केलं, देव ऐकूनच घ्यायला तयार नाही. आता कबीर महाराज पुन्हा पुन्हा देवाला खुणवतायत, म्हणून बाकीच्या सुद्धा टाळकऱ्यांचं लक्ष देवाकडे गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं देवाचा पितांबर गळलाय, तरी हे देव नाचतायत. पाठीमागून काही वारकरी मंडळी आली, देवाचा हात पकडला. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाला म्हणून दचकला जग जेठी. नाचता नाचता अचानक हात पकडला. काय झालं? कबीर महाराज म्हटले देवा तुमचा पितांबर गळलाय. देव बाजूला झाली, पितांबर सावरू लागले आणि जनाबाई म्हटली जोपर्यंत देव पितांबर सावरताय ना तोपर्यंत ज्ञानोबा राया एक अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञान देवा
बोला भंग. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली होतात. एक पहिली चाल, एक मधली चाल आणि एक तिसरी चाल. मधली चाल आहे ती जनाबाईची. देव पितांबर सावरीपर्यंत चाल झाली, तिला जनाबाईची चाल असं म्हणतात. इतका कीर्तन रंगात आलं. रात्री 9 वाजता कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. तिथे काही कर्मठ ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये पूजे करता आली. बघतो तर काही मंदिरात जाण्या रस्ता नाही. ओरडले, महाराज ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? मंदिराच्या पाठीमागे मोठं मैदान आहे, तिकडे जा आणि तिकडे जाऊन तुमचं कीर्तन करा. संत महात्मे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या पाठीमागे गेले. सगळा समाज नामदेवरायांच्या पाठीमागे गेला. देवही गेले, कबीर महाराज गेले, ज्ञानोबाराय गेले, नामदेवराय गेले, जनाबाई गेली, 23 लाख देव गेले. पुन्हा कीर्तन सुरू झालं. नामदेवराय कीर्तन करू लागले, ज्ञानोबाराय गाऊ लागले, कबीर महाराज पक्वाद वाजू लागले, देव नाचू लागले. बाकीचे श्रोते मंडळी कीर्तन श्रवण करत होती. अरे तिथल्या औंढ्या नागड्या देवाला साकडं पडलं की आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. इथल्या कर्मठ ब्राह्मणाने त्यांचा अपमान केलाय, त्यांना मंदिराच्या पाठीमागे पाठवलंय. आता मला असं स्वस्त बसून चालणार नाही. अरे त्या औंढ्या नागड्या देवानं काय केलं? फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध नामदेव हाती. औंढा नागनाथ देवानं देखील गरकन आपलं तोंड फिरवलं. दुष्टांत संपला. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबरायांनी मला ज्या कर्तुम शक्ती दिली. तिथल्या औंढ्या नागनाथ देवानं तोंड फिरवलं, पण एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. आजही हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही औंढ्या नागनाथला जर गेलात तर महादेवाचा नंदी कुठे असतो? मंदिराच्या समोर. पण तिथला नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे, कारण तिथल्या देवाने तोंड फिरवलेलं आहे. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबरायांनी मला ज्या कर्तुम शक्ती दिली. औंढ्या नागनाथ देवाने तोंड फिरवलं, पण एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं? केवळ संताच्या. म्हणून मी तुम्हाला एक नाही 2 हात वर करून सांगतो, या कलियुगामध्ये संगत जर करायचे, साधूचे करा, संताचे करा. कारण या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत. अभंगाचे 2रे चरण. साधू थोर साधू थोर साधू थोर साधू थोर बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा. साधु थोर जाना, साधु थोर जाना,
साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहे, संत थोर आहे. संत का थोर आहेत तर संत महात्मे जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. म्हणून या अभंगामध्ये माझ्या नामदेव यांनी 3 वेळा शब्द वापरला, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. संतांना साधूंना मोठेपणा देण्याचं काम माझ्या संत महात्म्यांनी केलं. म्हणून संत महात्म्याने जो तुम्हाला मला मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. मार्ग दावणी गेल्या आधी दयानी दे संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. संत महात्म्याने जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला मार्गक्रमण करायचंय. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. पण अशी माणसं जीवनामध्ये कधीच पुढे जात नाही. एका गावात एक सासूबाई, इकडे लक्ष द्या, सकाळी सकाळी देवपूजा करत होती. तिचे सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात. त्याला काय म्हणतात? महिला मंडळ थोडं बोला ना, काय म्हणतात? घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरामध्ये इकडे तिकडे घंटा शोधू लागली. सासूला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई. 1 मिनिटात आली. ती सुनबाई पळत पळत आली. सासूच्या हातामध्ये घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, तो घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटले आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असते का फ्रीज मध्ये? गप असं म्हटले आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली कसं आहे ना सासूबाई, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा ठेवला. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहित नाही हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही. बघा एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. नेमका तुमचं चाललंय तरी काय? तुम्ही किती सासूचे हाल करता? ती म्हटली दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी अजिबात सासूचे हाल वगैरे करत नाही. अहो सकाळपासून मी बघतोय वरून खोट्या बोलता. ती म्हटली दादा मी सासूचे हाल करत नाही, मी सकाळपासून व्यायाम करते व्यायाम. तो म्हटला असं सासूला त्रास देऊन कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली दादा तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय सास को अंदर ले लो सास को बाहर छोड़ो, सास को अंदर ले लो सास को बाहर छोड़ो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात बाबांना श्वास घ्या श्वास सोडा. आपण त्याचा गैरअर्थ करतो. त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? म्हणजे जीवनामध्ये काही काही लोकांना काही कळत नाही आणि ते दुसऱ्याचं ऐकत नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. उलट म्हणा मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी खरी तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये साधू संत थोर आहेत. याला कारण का? माझ्या ज्ञानोबरायांचा अवतार जर बघितला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला त्यावेळेला या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवानी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला? शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बानुला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला
निघाला बाणूच्या वाड्याला निघाला बाळूच्या वाड्याला सतमारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार तिला वचनाला जागला त्याला बाणूचा वरतार तिला वचनाला जागला त्याला बाणूचा वरतार विशाल ईश्वरा संभाळीले करा विशाल ईश्वरा संभाळीले करा सुखी ठेव गाव गाड्याला त्याचं मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला त्याचं मारून घोड्याला निघाला बाणूच्या देव 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 जय शिव मार्तंडा आदि मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा देव 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 शिव मार्तंडा आदि मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा देव 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 शिव मार्तंडा आदि मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा आगळ धूम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा गोडा आगळ धूम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा गोडा पाहुले तोडा कमरी करकटा कटील मस्तकी तुरा कोमऱ्याचा कुटाका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदात येतो सदानंदात येतो देव 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 शिव मार्तंडा आदि मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा देव 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 आदि मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा सदानंदाचा खंडोबाच्या नावानं चांगलं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं अजून म्हटले असते पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं नाही बायकांच्या लगेच सांगत येते एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हणायला लागले तिकडून अशी जगदंबा धावत आली येऊन झाली स्टेज जवळ माझ्या जवळच उड्या मारायला लागली म्हटलं मावशी थांबा कीर्तन उद्या ती म्हणायची आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं त्या मावशीच्या कमरेला होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा मावशी गपकन खाली जाऊन बसली म्हणून म्हणायला भीती वाटते भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे या जगामध्ये खरा संत कुणाला म्हणतात त्याची संत 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 ज्यांचा हे विठ्ठले ज्यांचा हे विठ्ठले हो नेनती काही नाडोना नेनती काही त्याची संत त्याची संत ज्यांचा हित विठ्ठले खरे संत कुणाला म्हणतात माझ्या नामदेवराय म्हणतात साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी कलियुगातले साधू थोर आहेत पण आत्ताच्या काळातले नाही याच्या अगोदर जे साधू संत होऊन गेले ते आत्ताच्या काळामध्ये संत झाले पण कसे
पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपले पोट भरण्याकरता संत या जगामध्ये झाले. एका गावात असेच एक ढोंगी साधू त्या गावामध्ये आले, मंदिरामध्ये मुक्कामाला थांबले. गावातल्या लोकांना कीर्तन काय, प्रवचन काय, वेदशास्त्राचं ज्ञान काय, तुमच्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं हे मला कळतं. 1 लाखाचे 2 लाख करतो, 2 लाखाचे 4 लाख करतो, पैसा कोणाला नकोय. गावातल्या अनेक लोकांची त्या महाराजावर श्रद्धा बसली. त्या गावातला एक इंजिनियर पैशावाला होता. त्याचे जवळ त्याने 2 लाखाचे 4 लाख, 4 लाखाचे 8 लाख, 8 लाखाचे 16 लाख असे सगळे डबल पैसे करून दिले. त्या इंजिनियरची एवढी त्या महाराजांवर श्रद्धा बसली. तो इंजिनियर घरी गेला आणि बायकोला म्हटला, ग आपल्या गावात इतके चांगले महाराज आलेत का त्यांचं दर्शन घेतलं तर माणसाचं दैन्य दुःख दूर होतं. गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं हे महाराजांना कळतं. त्या बाईनं सांगितलं, तुमचा असेल त्या महाराजावर विश्वास, पण मी काय त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हटले का? करते इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकरी घराण्यातली मुलगी होती आणि वारकरी लोक सहसा अशा भोंदू लोकांवर विश्वास ठेवत नाही. तिने सांगितलं, तुमचा असेल पण मी नाही. आता एकदा तरी दर्शनाला चल. येणार नाही म्हटली. हवा तर म्हटला महाराजांना आपल्या घरी आणतो. तिने सांगितलं, घेऊन या. अतिथी देव भव, त्यांचा आदर तिथ्य सत्कार सन्मान सगळं काही करणार, त्यांच्याकरता भोजन बनवणार, महाराजांना घेऊन या. इंजिनियर गेला. महाराजांना गावातल्या काही लोकांना भोजनाचं आमंत्रण दिलं. संध्याकाळी महाराज आले. अनेक ग्रामस्थ मंडळी आली. त्या बाईनं ठरवलं, महाराजांना गावात बसल्या बसल्या जगात काय कळतं हे जर कळतं, आज जेवताना महाराजांची परीक्षा घ्यायची. तिनं ठरवलं, कारण वारकऱ्याची मुलगी होती. परीक्षा घ्यायची. तिनं काय केलं, सुंदर असं 5 पकवाडण्याचं भोजन तयार केलं. त्या भोजनामध्ये तिनं काय केलं, तिने ठरवलं, त्या स्वयंपाकामध्ये तिने भजे काढले आणि ताट वाढताना सगळ्यांच्या ताटामध्ये भजे वाढले. पण महाराजांच्या ताटामध्ये भजे वाढताना भजे असे भाताच्या खाली लपून ठेवले. काय केले, भजे भाताच्या खाली लपून ठेवले. महाराजांना इथे बसल्या बसल्या जगातलं जर दिसलं तर भाताखालचे भजे जर दिसले तर साधू खरा त्याच्या पाया पडणार, आणि नाही दिसले तर म्हटले अपमानच करणार. आता महाराज मंडळी आली, गावातली लोक आली, चहा पाणी नाश्ता वगैरे झाला. सगळेजण जेवण करायला बसले. प्रत्येकाला ताट वाढण्यात आले. ताट वाढल्याबरोबर महाराजांनी श्लोक म्हणाला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सजावण होते नाम घेता फुकाचे. ताटाभोवती पाणी फिरवलं, हात जोडले. हात जोडल्या बरोबर महाराजांनी डोळे मिटले आणि जोरात महाराज म्हटले, हाड 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 हाड. इंजिनियर आजूबाजूला बघितलं. इंजिनियर म्हणतो, महाराज आजूबाजूला कुठं कुत्रे नाही, काही नाही, हाड हाड कुणाला म्हणाला. म्हटलं, कसं आहे ना, ज्या वेळेला मी डोळे झाकले त्या वेळेला मला असं समजलं का पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रे शिरलेत आणि ते कुत्रे मी तुमच्या घरामध्ये बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली, आता खरी परीक्षा आहे. महाराज जेवायला बसले. इंजिनियरचं लक्ष प्रत्येकाच्या ताटाकडे गेलं. गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते, पण महाराजांच्या ताटामध्ये भजे होते. कुठे होते, भाताच्या खाली. इंजिनियरला दिसले का, नाही. तो म्हटला, काय ग, साधू महाराजांकरता भोजन केलंस, सगळ्या गावाला भजे वाढले, महाराजांना भजे दिले नाही, मुद्दाम केलंस, महाराजांचा अपमान केलास. रागाच्या वरात उठला, बायकोला मारणार. साधू महाराज म्हटले, थांबा साहेब. एवढ्या पाहुण्यांच्या गडबडीत बाई जरा भजे द्यायला विसरले असेल. म्हटल्या, ताई असं करा, मला जरा दुसरी भजे द्या. ती बाई म्हटली, थांबा महाराज, जगाला फसवू शकता पण आमच्या वारकऱ्यांना नाही. इथं बसल्या बसल्या जर तुम्हाला पंढरपूरच्या रावळातले कुत्रे जर दिसले तर भाताकालचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात खोटा साधू. म्हणजे आताच्या काळामध्ये साधू झाले ते असे, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला वणिया राख, डोळे झाकुणी करीती पाप. खरा संत कुणाला म्हणतात, जे देवाशिवाय दुसरे काही बोलत नाही. आपल्याला देखील आपला उद्धार जर करायचा असेल ना तर काय करावं लागेल, ठाईच बाई सोनी करा एक चित, करा एक चित, ठाईच बाई सोनी करा एक चित, ठाईच बाई सोनी करा एक चित, ठाईच बाई सोनी करा एक चित, करा एक चित, ठाईच बाई आवडी आनंद
शृंगार करायचा असेल तर ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. घरामध्ये एका जागी बसायचं आणि मनापासून त्या देवाचं चिंतन करायचं, संताचं चिंतन करायचं. म्हणून साधू थोर आहे. साधकाने नामदेवरायांना प्रश्न केला. नामदेवराय कीर्तन सुरू झाल्यापासून ऐकतोय संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ. संत नेमकी कुणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेनं करतात. म्हणून तर संपूर्ण जग आजही माझ्या ज्ञानोबरायांना माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू. तो प्रसंग आठवला तर अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळले ना वाळले तोच त्यांच्या माता पित्यांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शेळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाहीत, परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणी देखील पाणी भरू दिलं नाही. मांडे भाजण्याकरता भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरण दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी एका अभंगात एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. काय सांगितलं? जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर वीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रचे वांचे. खळ म्हणजे वाईट. ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटांचं चांगलं हो. संत महात्मे विश्वावर दया करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचे तिसरे तुझी सर्वभूती सम इहलोक तुझी सर्वभूती तुझी सर्वभूती सम इहलोक तुझी सर्वभूती इहलोकी तुझी सर्वाभूती शरीराचा भ्रमणे नोकदा. नामदेवराय म्हणतात या कलियुगामध्ये साधू थोर आहे, संत थोर आहे. त्याला कारण का? संत महात्मे जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. एकदा भगवान बुद्ध आपल्या नादात एका नगरातून चालले होते. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, अखंड देवाचं चिंतन चालू होतं. नाचत चालले होते, उड्या मारत चालले होते. आणि हा प्रकार एका कुत्र्यानं बघितला. तो कुत्रा जोर जरा भुंकत आला. भुंकत भुंकत येऊन त्यानं भगवान बुद्धांच्या पायाचा लचका तोडला. पायातून रक्त वाहू लागलं. काडीचाही प्रतिकार नाही. तरीही भगवान बुद्ध नाचतात म्हणून कुत्र्यानं दुसऱ्या पायाचा लचका तोडला. दुसऱ्या पायातून रक्त वाहू लागलं. काडीचाही प्रतिकार नाही, तरी नाचत होते.
एका माणसाने गच्चीवरून बघितलं आणि तो ओरडला, महाराज महाराज, कुत्ता कुत्ता. महाराज म्हटले, कुत्ता जाने और चमडी जाने. कुत्रा चावला यात माझं गेलं तरी काय, कारण हे शरीर माझं नाही. देह हा पाचाचा आणि लावसणा, शिकी ज्याचा त्याला देणे पडे. या देहाला मी सांभाळलं, या देहावर मी प्रेम केलं, कुठपर्यंत आयुष्याचा साधणे, सच्चिदानंद पदवी घेणे. संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा विचार करत नाही, पण आपण मात्र आपल्या शरीरावर खूप प्रेम करतोय. आजही काही काही लोक या देहाला नटवण्याकरता, या देहाला सजवण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. धनासाठी संपत्तीसाठी लोक जीवही द्यायला तयार असतात, पण लक्षात ठेवा, धन संपत्ती माणसाला कधी शेवटपर्यंत पुरत नाही. आणि धन संपत्ती पैसा असा आहे, प्रारब्धेसी जोडे धन, प्रारब्धेसी वाढे मान. सोच का करीसे वाया, भज मन पंढरी राया. आपली धन संपत्ती, आपला पैसा सगळं आपल्या नशिबावर अवलंबून आहे. नशिबातही तेवढंच घडतं, नशिबापेक्षा जास्त या जगामध्ये तुम्हाला मला कधीच नशिबाच्या अगोदर आणि नशिबाच्या जास्त जगामध्ये कधीच मिळणार नाही. तुमचं माझं प्रत्येकाचं नशीब महत्वाचं आहे. जे लिहून ठेवलंय ना, लल्लाटीचे लिहिले परी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसून जाय. जे तुमच्या माझ्या नशिबामध्ये आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. एक सुंदर उदाहरण सांगते, नशीब किती महत्वाचं. एका गावात दोन भाऊ राहत होते, 15-20 एकर जमीन. काही दिवसांनी दोघा भावांची भांडणं झाली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. दोन्ही शेताच्या मध्ये एक बांध आला. दोघाही भावांनी टोमॅटो लावले. मोठ्या भावाचे टोमॅटो चांगले आले आणि छोट्या भावाचा टोमॅटो रोग गेला. याने विचार केला, खत औषध पाणी सगळं काही तेच, मध्ये फक्त एक बांध आहे, त्याचे टोमॅटो चांगले आणि माझ्या टोमॅटोवर तो रोग गेला. म्हटला शेती करण्यात आपलं नशीब काही चांगलं नाही. आजपासून म्हटला शेती करायचीच नाही, शेती करायची सोडून दिली. नवीन धंदा शोधण्याकरता बाजारात गेला. आता बाजारात गेल्यानंतर बाजारात त्याला तिथे त्या एक माशी विकणारा दिसला. त्या माशी विकणाऱ्याकडे असा तो मोठा लांब मासा, काय म्हणतात त्याला माहिती का तुम्हाला? असा तो मोठा लांब नाही, सगळे वारकरी आहेत असं गृहीत धरूया. विचारलं, काय रे बाबा, एवढा मोठा मासा किती रुपयाला विकला? त्यानं सांगितलं, एक मासा 100 रुपयाला. त्याने विचार केला, एक मासा 100 रुपयाला, दिवसभरात 5 मासे विकले तर 500 रुपये मिळतात, याच्यासारखा चांगला धंदा नाही. म्हटलं आजपासून शेती विती करायची सोडायची आणि उद्यापासून याच्या बरोबर जाऊन म्हटलं फक्त मासे पकडून विकायचाच धंदा करायचा, दिवसाला 500 रुपये. शेती करण्याची सोडून दिली, त्याच्या बरोबर मासे पकडायला गेला. आता ज्याच्या बरोबर मासे पकडायला गेला त्याला मोठे मोठे मासे भेटायचे आणि याला मात्र बारीक नखा एवढे मासे भेटायचे. म्हटला क्या करू यार, खेत में जाने तो लांगा लुंगा और नदी में जाने तो झांगा झुंगा. म्हटलं काय करावं, शेती करण्यात नशीब चांगलं नाही, बरं मासे पकडण्यात नाही. म्हटलं आता दोन्ही धंदे करायचे सोडायचे आणि तिसराच नवीन धंदा शोधायचा. तिसरा धंदा शोधण्याकरता गावोगावी फिरत राहिला. फिरता फिरता आला काळखोडे गावात. त्या गावात सप्त्यात नेमकं माझं कीर्तन संपला, मला भेटला. म्हटलं ताई छान कीर्तन केलं. म्हटलं थँक्यू. म्हटलं का हो ताई, एका कीर्तनाचे किती पैसे घेता? म्हटलं घेते 15-20 हजार रुपये. म्हटलं अरे वा, आपण सुद्धा कीर्तनकारच बनायचं. म्हटलं लगेच घरी गेला, संसाराचा त्याग केला, अंगावर भगवी कपडे पांघरले आणि शेजारच्या गावामध्ये हातामध्ये जपमाळ घेतली आणि रात्रंदिवस देवाचं ध्यान करत बसला. एक दिवस त्या गावात चोरी झाली. चोरांनी एका घरातून चोरी केली. चोर पुढे पळू लागले, गावकरी पाठीमागे पळू लागले. चोरांना रस्त्यामध्ये पळता पळता दिसला हा माळ जपणारा, म्हणून त्यांनी आपल्या जवळचे पैसे त्या साधूच्या जवळ टाकले. चोर जंगलामध्ये पळून गेले. गावकरी पाठीमागून आली, बघतो तर काय, आपल्या घरातले पैसे महाराजांच्या जवळ. म्हटले महाराज डोळे उघडा, नेमके माळा जपता का चोऱ्या करता? म्हटले अहो तुमच्या सोन्याचा माझा संबंध नाही, हे कोणी आणलं? म्हटले मला माहित नाही. म्हटले महाराज दिवसा लोकांना दाखवण्याकरता माळा जपता आणि रात्रीच्या चोऱ्या करता, म्हणून त्या गावकऱ्यांनी त्या महाराजाला धरला आणि ज्या झाडाखाली जपाला बसला होता ना त्या झाडाला असा उलटा टांगला, खाली डोकं वर पाय, आणि असा मारला
तो म्हटला क्या करूं यार, खेत में जाने तो लांगा लूंगा, नदी में जाने तो झांगा झुंगा, और साधू बन गया तो उलटाच टांगा. थोडक्यात काय, धंदे बदलून नशीब बदलता येत नाही. लोक म्हणतात या धंद्यात यश नाही, दुसरा धंदा करू, दुसऱ्या धंद्यात यश नाही, तिसरा धंदा करू. धंदे बदलून नशीब बदलता येत नाही. तुम्हाला तुमचं नशीब जर बदलायचं असेल तर भजमन पंढरी राया, पंढरीच्या पांडुरंगाला शरण जा. तो देव तुमचं नशीब बदलण्याकरता बसलाय. कुठे? भीमा तिरी एक वसविल नगर, 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 त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. देखील मुखाची चार भुज त्याची, देखील मुखाची चार भुज त्याची, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेड्या, सुख देईल वीर सवार. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेड्या, सुख देईल वीर सवार. संत महात्मे म्हणतात काय, धंदे बदलून नशीब बदलता येत नाही. नशीब बदलण्याकरता भजमन पंढरी राया, नशीब बदलण्याकरता पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंग परमात्मा तुमचं माझं नशीब बदलू शकतो, बाकी कोणी नाही. म्हणून धनावर संपत्तीवर प्रेम करण्यापेक्षा प्रेम करायचे देवावर करा. देव म्हणतात तुम्हाला मला शोधायचंय, मी कुठे? नाहम वसामी वैकुंठे योगी नामच हृदये, यत्र मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माऊली वर्णन करते, किंबहुना पांडवा हरिपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझे. पुंडलिक रायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाच्या नावा करता आला. आला नावा रूपा. आपण शेवट बहिरवी घेऊ. तुका म्हणे झाला सोपा विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी 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 जय, हरि 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 हरी 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 जय, हरि 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 जय, हरी 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 जय, हरि 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 जय, हरी 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 जय, हरि 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 जय, हरि जय. विठो परकुमाई जय जय, विठो परकुमाई, हरि विठो परकुमाई, विठो परकुमाई, Hare
संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपली आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटची 5 मिनिटांमध्ये ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, आल्याबरोबर पहिलं पूजन झालं ते राजांच्या प्रतिमेचं, मग कीर्तनाला सुरुवात. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. माझं असं एकही कीर्तन नाही का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. एका माणसानं मला कीर्तन संपल्यानंतर प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, अजून एक हर हर महादेव. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा. युगायुगाचा कडबंधाला यवनाचा करी करी सरदार, युगायुगाचा कडबंधाला यवनाचा करी करी सरदार, मराठा मरदा होऊन कुरदा, मराठा मरदा होऊन कुरदा, फाटल्या शत्रूच्या भुजा, हो फाटल्या शत्रूच्या भुजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा. तळपले हाती अंगी तलवार भवानी राणा कृष्ण वरस्वार, तळपले हाती अंगी तलवार भवानी राणा कृष्ण वरस्वार, हर हर करी तारी कपारी, हर हर करी तारी कपारी, उधाला राजाच्या फौजा, हो उधाला राजाच्या फौजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, उगवला तारात मीरा हरा करदा शिवाजी राजा, भवानी आईचा कृपा बरद, भवानी आईचा कृपा बरद, निर्दयी खानाचा करून भवानी आईचा कृपा बरद, भवानी आईचा कृपा बरद, निर्दयी खानाचा करून कापून यवना कार्य दैना, कापून यवना कार्य दैना, मातीत मिळवलं पैसा,
उगवला तहारा मेरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तहारा मेरा हरा गरजा शिवाजी जरा हळू वाजल्या का टाळ्या असं आज या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र काळखोडे गावामध्ये आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचं हे 46वे वर्ष आहे। या वर्षामध्ये पदार्पण करत असताना वैकुंठवासी हरिभक्त परायण सकाराम महाराज वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण रामेश्वर महाराज तिजारे समस्त भजनी मंडळी गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं आज या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा हा सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये मोठ्या आनंदाच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन भजनी मंडळाच्या विनंतीला मान देऊन गावातील सरपंच उपसरपंच असतील पाटील असतील या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भाऊ शेणके त्यांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथे येण्याचा योग आला आणि समस्त ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। ज्यांनी त्यांचं नाव वेगळं आहे का तुमचं? हा बरोबर, तुम्ही अण्णा शेळके का? बरोबर, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। आणि आज या ठिकाणी जो काही येण्याचा योग आला अतिशय गोड असं सप्ताहाचं नियोजन आहे। या कार्यक्रमामध्ये ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते मृदुंग विशारद हरिभक्त परायण चंदू महाराज बागल आळंदी देवाची। खरंच आपण जर बघितलं इतका गोड मृदुंग वाजवला, इतका गोड का बोलण्याकरता शब्दच नाही, त्यांच्याकरता फक्त जोरदार टाळ्या वाजवा। खूप गोड सुंदर वातावरण तसं पाहिलं तर थंड आहे, आपल्याला थंडी लागत असेल कदाचित, पण त्यांच्या अंगातून घाम निघत होता। घामाचा पैसा आहे हो, लोक म्हणतात काय महाराज लोक पैसे घेतात नाही का। अतिशय गोड सेवा दिली महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य ऋषिकेश महाराज नवले आळंदी देवाची। अतिशय गोड असं गायन केलं, आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं। महाराजांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा। खूप गोड विसापूरचे आदरणीय हरिभक्त परायण जालिंदर महाराज यांनी अतिशय गोड असं गायन केलं आणि या परिसरामध्ये बऱ्याच वेळा महाराजांचा नामचा संपर्क झालेला आहे। बऱ्याच कीर्तनात महाराज गायना करता होते, त्यांचंही जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया। इकडे आदरणीय हरिभक्त परायण काय नाव अविनाश महाराज अतिशय गोड चाल म्हटले, त्यांचे आभार। माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमी पाटील भिवंडीला माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, हिच्यासारख्या 20-22 विद्यार्थिनी संस्थेमध्ये शिक्षण घेतात। त्याच्यातलीच एक विद्यार्थिनी या ठिकाणी आली, गोड गायन केलं, तिचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार जरा। आणि बाकीचे हे सगळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी पाठीमागे ही टाळकरी जर बघितले सगळे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत, सप्ताहाचे आहेत आणि टाळही त्यांनी घेतला। भविष्यातले चांगले टाळकरी नाही का गायक वादक असतील, आज टाळ घेतलेत नाही का, म्हणून आणि वारकरी संप्रदायाला खरी आज या तरुणांची गरज आहे। त्यांचंही मनपूर्वक आभार। लहान लहान मुलं आहेत, धन्य माता पिता तयाची या सगळ्या मुलांचा सगळ्या टाळकऱ्यांचा आभार। चोपदारांचं या ठिकाणी मनपूर्वक 2 चोपदार आहेत नाही का पुरुष, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। आज महिला कीर्तन असल्यामुळे 2 महिला चोपदार या ठिकाणी उभे आहेत, खूप गोड बर का। आणि दोघींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार, दोघी ताईंचा आभार मानते। विनेकरी महाराजांनी गोड सेवा दिली, महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोहोचवला, सिस्टीमले भाऊ गोड सिस्टीम दिली, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार।
परवाच कोपरगाव तालुक्यामध्ये बहादराबादला माझं कीर्तन झालं. तिथेही त्यांची सिस्टीम होती, गोड सिस्टीम देतात. भाऊंचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, तरुण मंडळी, आजूबाजूच्या गावातील अनेक मंडळी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. खरं तर जवळजवळ आता 11 वाजून गेलेत, पण इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर कीर्तन सुरू झाल्यापासून जो आनंद, जो उत्साह होता, तो अजूनपर्यंत तसाच आहे. आणि तुमच्याकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही झोप लागणार? करायचं का मग? आहे तयारी? पुढच्या वर्षी असो. आनंद वाटला. खूप गोड असं वातावरण आहे. समोर बसलेली माझ्या वारकरी संप्रदायातील सगळी वारकरी मंडळी, महाराज मंडळी, माळकरी मंडळी, तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्वजण मोठे आहात. तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची साथ आहे, इथपर्यंत आले. माझ्या मिस्टरांची साथ, तुमच्यासारख्या सगळ्या वारकरी मंडळाचे आशीर्वाद, असेच प्रेम, असेच आशीर्वाद तुमचं पाठीशी असू द्या. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. आल्याबरोबर ज्यांच्या घरी गोड असा भोजनाचा आस्वाद घेतला त्यांचं नाव अशोक भाऊ बैरागी, त्यांच्या घरी गोड असं सगळ्या वारकऱ्यांकरता भोजन केलं होतं. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यांचं नाव जाता घेतलं याला कारण का ते म्हणतील ताई आमच्या गावात आल्या, सगळ्या गावाचे नाव घेतली, आमचंच खाल्लं ना आमचंच नाव नाही घेतलं असं नको व्हायला. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. बोलताना चुकलं असेल तर क्षमा असावी. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. एका गावात म्हटलं चांगलं आहे ते घेऊन जा, एक जण साऊंडच घेऊन गेला. एका बाईनं माझ्या समोर माझी चप्पल उचलली. म्हटली का हो? ती म्हटली तुम्हीच म्हटलं चांगले येते, मग तुमचीच जरा चांगली वाटली. पण कृपया करून दुसऱ्याची चप्पल कितीही जरी चांगली वाटली, दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी घेऊन जायचं नाही. हे सगळं कशा करता सांगितलं माहितीये? माझी बाहेर आहे म्हणून मला काळजी, बाकी काहीच नाही. नाही तर रोज एक कीर्तन, रोज एक चप्पल असो. बोलताना चुकलं असेल तर परत एकदा क्षमस्व. झालेली सेवा हनुमंतरायांच्या, निवृत्तीनाथांच्या, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून, प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. यानंतर शेवटची चाल होईल. कीर्तन संपेल. कृपया फक्त 5 मिनिटं कुणीही उठायचं नाही. नाम मानगा दूध एक सार, नाम मानगा दूध एक सार, नाम मानगा दूध एक सार, नाम मानगा दूध एक सार. नाम मन गाया दूध एक तार, नाम मन गाया दूध एक तार, नाम मन गाया दूध एक तार, नाम मन गाया दूध एक तार. नाम मानगा दूध एक तार,
कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधु थोर जाना साधु थोर कलियुगे साधु थोर जाना कलियोगी साधु थोर जाना कलियोगी साधु थोर साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर साधु थोर